लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज 8वा हप्ता वाटप होणार। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होणार। सर्वात मोठी अपडेट। सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार। लेटेस्ट अपडेट। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण देत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। सविस्तर माहिती आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर। आज बहिणींची प्रतीक्षा संपली। आताची सर्वात मोठी अपडेट। महिलांना 8वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु फक्त याच महिलांना मिळणार आहेत। बघा, निवडक महिलांनाच फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत। तर त्या कोणत्या निवडक महिला आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट त्या संदर्भात आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की आता 8वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात वरून आदेश आलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत। वरून आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानंतर सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट अशी आहे की 15 फेब्रुवारी, बघा 15 फेब्रुवारी आता जवळ आलेली आहे, कारण की 15 फेब्रुवारीला वचनपूर्ती सोहळा असणार आहे। या वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे। आणि सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत। तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती लवकरच आता 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत। या आनंदामध्ये आपण पैठणी साडीचा गिव्हअवे आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला जाणार आहे। तर बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे। लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे। यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक लकी कमेंट पिक करणार आहोत आणि त्यानंतर जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी ही साडी लकी विनरला मिळणार आहे। ठीक आहे, बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। हे लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा, 8व्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे। तर बघा, सर्वांकडून आता आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, महायुती सरकारकडून आता आदेश देण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर 8व्या हप्त्याचे पैसे जमा करा असे आता आदेश देण्यात आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। तर एक्झॅक्टली किती तारखेला हे पैसे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली जी आणि मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता वचनपूर्ती सोहळा आहे। तर बघा, वचनपूर्ती सोहळ्याच्या काही दिवस अगोदरच हे पैसे वाटप करण्यात येणार आहेत, अशी या ठिकाणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, वचनपूर्ती सोहळा आहे 15 तारखेला। तर बघा, 15 फेब्रुवारी ही तारीख लक्षामध्ये ठेवा। 15 फेब्रुवारीला वचनपूर्ती सोहळा आहे आणि त्याआधीच हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तसेच बघा, फेब्रुवारी महिन्यासंदर्भात या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ आता पाहताय आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात आता नवीन बजेट या ठिकाणी सादर होणार आहे। तर तसेच बघा, महिलांना हप्ता वाढ मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार आहेत। महिला आता खुश होणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम दिली जाणार आहे। ही आजची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आणि ऑथेंटिक अपडेट होती। तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे, ब्रेकिंग न्यूज आहे की लाडक्या बहिणी आता सर्व खुश होणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार आहेत। बघा, आता या ठिकाणी बघा, नवीन अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये सादर होणार आहे। त्यानिमित्ताने लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये दिले जाणार आहेत। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये आतापर्यंत मिळत होते, त्यामध्ये आता डायरेक्टली 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना आता थेट 2100 रुपये जमा होणार आहेत। सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सर्व महिला खूप खुश होणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींना थेट 1500 नाही तर 2100 रुपये मिळण्यास आता सुरुवात होणार आहे। खूप मोठी ही अपडेट होती। ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींना 7 हप्त्याचे पैसे मिळाले। बघा, ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू झाली होती। कधी सुरू झाली होती? जुलै। तर जुलै महिन्यापासून ते बघा जवळपास जानेवारी महिन्यापर्यंत, बघा जानेवारी महिन्यापर्यंत जे 7 हप्ते होते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारकडून, महायुती सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत। ही आज सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे। बघा,
विशेष म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये दिले आणि जवळपास 7 महिन्यापर्यंत हे पैसे आता मिळालेले आहेत. आता 8व्या महिन्याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना थेट 10,500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि आता या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की 1500 मिळणार? तर बघा, सर्व महिलांची अशी इच्छा आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये महायुती सरकारने द्यावा. परंतु बघा, याच्यामध्ये एक अडचण आहे की महायुती सरकारने 2100 रुपये देण्याबाबत अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाहीये किंवा शासन निर्णय झालेला नाहीये. याच्यामुळे लाडक्या बहिणींना जो आता सध्याचा 8वा हप्ता मिळणार आहे, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, हा मिळालेल्या माहितीनुसार 1500 रुपयेच मिळणार आहे. परंतु थांबा, तुमच्यासाठी अजून एक खुशखबर आहे. तुम्हाला जो 9वा हप्ता मिळणार आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना जो मार्च महिन्यामध्ये हप्ता दिला जाणार आहे, त्या हप्त्या संदर्भात खूप मोठी खुशखबर आहे. आणि ती खुशखबर अशी आहे की लाडक्या बहिणींना हा हप्ता 2100 रुपये मिळणार आहेत. कारण की या ठिकाणी बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की 3 मार्च पासून अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्येच महायुती सरकार वाढीव रक्कम करण्याबाबत, म्हणजे 1500ची रक्कम 2100 करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आणि तुमच्यासाठी खूप मोठी या ठिकाणी त्याच वेळी घोषणा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा, आतापर्यंत या ठिकाणी जरी 10,500 रुपये मिळाले असले, बघा हे 10,500 आणि प्लस आता तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळणार, म्हणजे लाडक्या बहिणींना टोटल 12,000 रुपये जमा होणार. या ठिकाणी बघा, हे तुम्हाला टोटल 12,000 रुपये मिळणार, प्लस तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये इथून पुढे पुढे मिळत जाणार. असे तुमच्या खात्यामध्ये सलग 5 वर्ष हा लाभ लाडक्या बहिणींना मिळतच जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता लॉटरी लागणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे. ही अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर दिलेली आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परंतु याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. आता हा जो 8वा हप्ता मिळणार आहे, फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना, याच्यामध्ये काही नवीन नियम आहेत, तसेच काही नवीन अटी आहेत. बघा, या ठिकाणी नवीन नियम काय आहे किंवा नवीन अटी काय आहेत? तर सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही निकष मध्ये बसला पाहिजे. सर्वात पहिला जो निकष आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. त्यानंतर दुसरा जो निकष आहे, तुम्ही 2.5 लाखापेक्षा आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला हा लाभ कायम दिला जाणार आहे, कोणतीही अडचण येणार नाहीये. ठीक आहे, या नियम, हे काही नवीन नियम आहेत नाहीयेत, तर हे जुनेच नियम आहेत, अगोदरचेच निकष आहेत. यामध्ये तुम्ही बसत असाल, या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. लाडक्या बहिणींना हा लाभ कायम दिला जाणार आहे. आणि विशेष म्हणजे आता खूप मोठी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. तर ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन चेकिंग करणार आहेत. बघा, आता तुमच्या घरोघरी अंगणवाडी सेविका येणार आहेत, महिलांच्या घरोघरी जाऊन चेकिंग करणार आहेत की खरंच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का. या ठिकाणी बघा, जर त्यांना वाटलं तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर तुम्हाला कोणतीही अडचण नाहीये. तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असेल, सर्व गोष्टी ओके असतील, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल, फॉर्म मंजूर असेल, तर तुम्हाला हा लाभ 100% मिळणार आहे. याच्यामध्ये काहीही तुम्हाला अडचण येणार नाही, कोणतीही अडचण लाडक्या बहिणींना येणार नाही. तसेच या ठिकाणी बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. महिनाभरात जवळपास 5 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. लेटेस्ट अपडेट अशी आहे, लाडक्या बहिणींना जो लाभ मिळत होता, याच्यामध्ये बघा, डिसेंबर महिन्याचा जो लाभ मिळाला तो 2.47 कोटी लाभार्थी महिलांना लाभ मिळाला. त्यानंतर जानेवारीमध्ये 2.41 कोटी लाभार्थी महिलांना लाभ मिळाला, म्हणजे डायरेक्टली 5 लाख लाभार्थी महिलांची संख्येची घट या ठिकाणी झालेली होती. तसेच आता फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये सुद्धा काही महिलांची संख्या कमी होऊ शकते, कारण की अनेक जिल्ह्यामध्ये बोगस या ठिकाणी लाभ घेणाऱ्यांची संख्या न्यूज व्हायरल होत आहे. ठीक आहे, तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमधून जर तुम्हाला आता पैसे मिळवायचे असतील तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक ठेवा. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु या ठिकाणी बघा, अशी कोणती बँक आहे ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे, म्हणजेच फेब्रुवारीचे पैसे कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर येणार आहेत? आता त्याविषयी अपडेट सांगतो. तर या ठिकाणी बघा, पहिली जी बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. जर तुम्ही इंडियन पोस्टाच्या बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल तर तुमच्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण की पोस्टाच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात, पण पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा मेसेज लवकर येत नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे आले तरी समजणार नाही. कधी कधी टायमिंग वरती मेसेज सुद्धा येतो. त्यानंतर जी दुसरी बँक आहे एसबीआय. बघा, एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया, केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी बँक आहे. यामध्ये देखील सरकारी योजनेचे पैसे लवकर येतात, त्यासाठी खाते खोलणारे लाभार्थी देखील भरपूर आहेत. या योजनेमध्ये बघा, एसबीआय बँकेचं अकाउंट दिलं असेल तर तुमच्या बँकेमध्ये लवकरच पैसे येणार आहेत. त्यानंतर तिसरी बँक आहे 8वा हप्ता जमा होण्यासाठी सर्वात जलद बँक, ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. जर बँक ऑफ महाराष्ट्राचं जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तर यामध्ये देखील
लवकरच पैसे येणार आहेत आणि यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात. बघा, या 3 महत्वपूर्ण बँक सांगितलेल्या आहेत. इतर जरी बँक असेल तरी काहीही अडचण नाही, सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर फ्री दिले जाणार आहेत. या 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळणार आहे, हा हप्ता 8वा हप्ता हा 15 फेब्रुवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता तुम्हाला 8व्या हप्त्याची जर तारीख सांगायची झाली तर एक्झॅक्टली बघा, तुम्हाला तारीख जर सांगायची झाली तर 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जाणार आहेत.